उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह 23 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते। या निवडणुकीत बारामतीकरांनी स्वर्गीय अजित पवार यांना मतपेटीतून आदरांजली वाहताना सुनेत्रा पवार यांना 2,18,000 मतांहून अधिक लीड देत भरघोस मतांनी विजयी केले। सुनेत्रा पवार यांनी 23 उमेदवारांचा सुपडा साफ करत एकतर्फी आघाडी घेत लाखोंच्या मताधिक्याने विजय मिळवलाय। त्यांनी अजित पवार यांचे मोठे मताधिक्याचे रेकॉर्डही मोडीत काढले। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी विक्रमी विजय मिळवत बारामतीवर आपली पकड सिद्ध केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत सुनेत्रा वहिनींनी 1,32,916 मतांचे मताधिक्य घेत विरोधकांना चारी मुंड्यात चित केलंय। विशेष म्हणजे अजितदादांनी 2024 मध्ये नोंदवलेला 1,01,000च्या मताधिक्याचा विक्रमही सुनेत्रा पवार यांनी मागे टाकलाय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोडला देशातला सर्वात मोठ्या मताधिक्याचा रेकॉर्डही मोडला आहे। बारामतीच्या पोटनिवडणुकीत 24व्या फेरी अखेर सुनेत्रा पवारांना 2,18,930 इतकी मतं पडली। उत्तर प्रदेशच्या साहिबाबाद मधील सुनील कुमार शर्मा यांचा रेकॉर्डही सुनेत्रा पवारांनी मोडला आहे। 2022च्या निवडणुकीत सुनील कुमार शर्मांना 2,14,835 मते मिळाली होती। आता 24व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांना बारामती पोटनिवडणुकीत 2,18,930 मते मिळाली आहेत। निवडणुकीच्या रिंगणात 23 उमेदवार असले तरी बारामतीकरांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबाच्या नेतृत्वावर मोहर उमटवली। 15व्या फेरी अखेर सुनेत्रा पवार यांनी घेतलेली ही आघाडी एकतर्फी विजयाकडे नेणारी ठरली। 13व्या आणि 15व्या फेरीत मिळालेल्या भरघोस मतांमुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुखकर झाला। कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी हा विजय साजरा केला। दादांच्या आठवणींना उजाळा देत असतानाच बारामतीचा विकास पुढे नेण्याची जबाबदारी आता सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे, अशी भावना मतदारांनी व्यक्त केली आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्ह वरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा।